आता जर आपण सोशल मीडियावर पाहिलं तर युथ मध्ये एक प्रचंड चीड आहे, नाराजी आहे. हां. अरे कसे आहेत राजकारणी, कशा पद्धतीने होता एक रोष आहे. बरोबर. पण तुमचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि तुम्ही राजकारणात कशासाठी आलात? ऍक्च्युली आम्ही सुद्धा जे राजकारण पाहिलं आणि आमच्या सुद्धा डोक्यात जर बघायला गेलं तर राजकारण्यांची एक इमेज लोकांच्या डोक्यात तयार झालेली आहे की राजकारणी हा करप्टेडच असतो किंवा तो एकदा निवडून आला तर तो पुन्हा आपल्याकडे येत नाही, परत दिसत नाही. तर ऍक्च्युली सगळेच तसे नसतात आणि हा बदल केव्हा घडेल जेव्हा वेल एज्युकेटेड लोक राजकारणात येऊन, युवक जे आहेत ते राजकारणात येऊन स्वतःचा हातभार लावण्याचा प्रयत्न करतील. आता बाहेर बसून सगळ्यांनाच वाटतं की हे असं करावं किंवा ते तसं होत नाहीये, पण तुम्ही या ना सिस्टम मध्ये या, मग सिस्टम मध्ये येऊन तो बदल घडवण्याचा जर आपण सगळ्यांनी युवकांनी जर प्रयत्न केला एकत्र येऊन तर नक्कीच बदल घडेल असं मला वाटतं. तुम्ही जर नगरसेवक झाला, 5 वर्ष तुम्ही काम केले, तर कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला ओळखलं पाहिजे लोकांनी? लोकांनी मला ऍक्च्युली आता सध्या आमच्या प्रभागामध्ये सगळं आहे पण ऑपरेशनल नाहीये. आता स्ट्रीट लाईट्स आहेत पण सगळ्या स्ट्रीट लाईट्स चालतात का, तर नाही चालत आहेत. शाळा आहेत पण सगळीकडे चांगले शिक्षक आणि चांगलं शिक्षण उपलब्ध आहे का, तर नाहीये. तर हे सगळे बदल मी नक्कीच घडवून आणेन की सामान्य नागरिकापासून मोठ्या हायर क्लास ऑफ पीपल आपण जे म्हणतो त्यांच्यापर्यंत त्यांच्या ज्या गरजा असतील त्या त्यांच्या वेगळ्या असतील, मे बी त्यांच्याकडे सगळं असलं तरी सुद्धा त्यांचा हॅपीनेस इंडेक्स कसा वाढवता येईल आपल्याला, ह्याच्याकडे आपण नक्कीच लक्ष देऊ. त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवू. तर हे सगळं मी नक्कीच करेन आणि त्यातनं मी वेगळी नक्कीच दिसेन. ऑलरेडी आम्ही वेगळे आहोतच, कारण आम्ही बरेच वर्ष झालं आम्ही समाजकार्यातनं आम्ही आमचं काम करत आहोत. आम्ही महिलांसाठी सुद्धा ड्रायव्हिंग 4 चाकीचं प्रशिक्षण आम्ही केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही असंही ठेवलं होतं की महिलाच असं नाही, सगळेच होते त्याच्यामध्ये 4 चाकीमध्ये प्रशिक्षणासाठी. पण एक आम्ही हे दिलं होतं की फिनान्शियल ही रेषा आहे, ह्याच्या खालील जर तुमचं उत्पन्न असेल तर ज्यांना अफोर्ड करता येत नाही ड्रायव्हिंग क्लास, त्यांच्यासाठी आम्ही ते ड्रायव्हिंग क्लासेस ठेवले होते. हा उपक्रम मोफत ड्रायव्हिंग क्लासचा ठेवला होता, जिथून बरीचशी मुलं शिकून गेलीत आणि ज्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध ऑलरेडी झालेला आहे. हा एक वेगळा, सगळ्यात मला वाटत नाही असा उपक्रम कोणी केला असेल. तर हा आमच्या डोक्यात कधी आला की हा आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो की रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, तर हे एक माध्यम आहे की सध्या ओला, उबर आणि सगळं खूप चांगलं चाललेलं आहे. मग ते ड्रायव्हिंग शिकले तर ते स्वतःचा सुरू करू शकतात. टेक्नॉलॉजीचा पण उपयोग तुम्ही करता. केलेला आहे आम्ही.